आणि पक्ष देईल त्या संधीचं सोनं करणार असल्याचं वक्तव्य आता पुढे आलेलं आहे आणि हे वक्तव्य केलंय नगरसेविका स्वरदा बापट यांनी। पुण्यामधल्या नगरसेविका आहेत स्वरदा बापट। दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या त्या स्नुषा आहेत। योग्य दावेदार कोण हे पक्षाला माहित आहे असं वक्तव्य स्वरदा बापट यांनी केले। जय महाराष्ट्रशी त्यांनी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आणि ही प्रतिक्रिया दिली। कशा पद्धतीने पाहताय आरक्षण सोडते महिला राज्य आहे ते पुण्यामध्ये पाहायला मिळणार आहे? मला वाटतं आजच्या आरक्षणाने अनेक सक्षम महिलांसमोर एक संधी आलेली आहे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये अनेकांनी खूप चांगलं काम उभं केलेलं आहे आणि त्यामुळे आज महिलांसमोर खूप चांगली संधी चालून आली आहे। त्यामुळे मी सगळ्यांचं अभिनंदन करते आणि मला वाटतं की पक्ष योग्य निर्णय घेईलच या संदर्भात। त्यामुळे आम्ही नावं चर्चेला जात आहेत। तुमचं देखील नाव आज सकाळपासून हे सगळे सोडत झाल्यानंतर जाहीर होत आहे की काय अशी शक्यता आहे? कारण का भाजप नेहमीच सरप्रायझिंग चेहरा कोणतरी देत असतो। तुम्हाला आवडेल काम करायला महापौरपदी? नाही, मला असं वाटतं की बापट साहेबांचा इतका कनेक्ट आणि प्रेम होतं की लोकांना खूप अपेक्षा आहेत आणि त्या विश्वासाचं नातं माझ्यामध्ये पाहतात आणि आमच्या घरातनं एक खूपच प्रेमाचा वर्षाव आता या निवडणुकीमध्ये झाला। पण मला वाटतं की सर्व आमचा जो पक्ष आहे तो योग्य व्यक्तीला पुढे करतो, योग्य निर्णय योग्य वेळी घेतो। त्यामुळे पक्षश्रेष्ठी जे ठरवतील ते आमच्यासाठी सर्वोत्तर आहे। कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज पुणे।